आज आम्ही प्रवासाला निघालो आहोत. प्रवासाला जाण्यासाठी काही मी तयारी केली आहे. त्यामध्ये मी कालच शेंगदाण्याची चटणी, सुक्या खोबऱ्याची चटणी, त्यानंतर हिरव्या मिरचीचा ठेचा, शेंगदाण्याच्याही मी 2 प्रकारे चटण्या करून घेतल्यात. एक लाल तिखटाची आणि दुसरी म्हणजे हिरव्या मिरचीची. त्यामुळे स्वादात थोडासा बदल होईल, थोडा फरक होऊन थोडं आपल्याला वेगळं काहीतरी खाण्याची हे होते. तेव्हा असं बरोबर वेगळ्या वेगळ्या आणि थोड्याशा टिकाऊ अशा मी चटण्या काल बरोबर करून घेतल्यात. त्यानंतर मी बॅगा भरून घेतल्या आणि हे सगळं होता करता 12:30 पाऊण वाजला आणि आम्ही सगळेजण झोपून घेतलं. त्यानंतर सगळे झोपलेले आहेत आणि आता आज इथे पहा, मी सुक्या वाटाण्याची भाजी करते आहे. एकीकडे डबल बीची भाजी आणि दुसरीकडे शेंगेची भाजी मी तिथे शिजायला ठेवलेली आहे. आता एवढा स्वयंपाक बरोबर घेण्याचं कारणही असंच आहे की आजचा प्रवास हा थोडासा आपला प्रवासही आहे आणि त्याबरोबर काही गोष्टी आपल्याला इतरही करायच्या आहेत. तर आपण जिथे पोचायचंय तो टप्पा फार लांबचा आहे आणि जाताना काही गोष्टी आपण करणार आहोत, तर त्याही आपल्या व्हाव्यात आणि त्यामध्ये वेळ जाऊ नये. त्यामुळे मी आजचा एका दिवसाचा असा स्वयंपाक बरोबर करून घेतलाय. थोडासा जास्तच घेतलाय, का तर आपल्या बरोबर आजूबाजूला कोणी असेल तर आपण त्यांच्याबरोबरही आपण थोडंसं एकत्र बसून खाऊ शकू, या हेतूने थोडासा बरोबर जास्त घेतलाय. कोणाला द्यायचं झालं तर आपण एखादी पोळी, थोडीशी भाजी देऊ शकू. आणि निघताना असं मी गॅलरीमध्ये एक सुंदरसं पांढरं फूल आलंय अनंताचं, ते बरोबर काढून घेतलंय. आणि आपण नेहमीच सर्वसाधारण अशी पूजा करतो की निघताना भगवंता, आराध्या, तुम्ही आमच्या बरोबर चला, आमचं रक्षण करा, आम्हाला सुखरूप घरी घेऊन या. तेच मी अशी साधारणशी पूजा करून गणपती बाप्पा मोरया म्हणून ही आम्ही प्रवासाला सुरुवात केली. आणि आता आपण कुठे गेलोय, काय काय आज दिवसभरात केलंय, पुढच्या येत्या आपण काही दिवसांमध्ये कुठे जात आहोत, हे सगळं तुम्हाला पुढच्या येत्या व्हिडिओजमध्ये कळणारच आहे. परंतु ह्याचाही आत्ता ह्याचा जो शॉर्ट व्हिडिओ पाहताय ह्याचाही लॉंग व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तोही तुम्हाला पाहायचा असल्यास तुम्ही नक्की तोही पहा आपल्या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास.